नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1069वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली हिंदीमधली छोटीशी रचना आहे. जब कोई किसी का धन चुराता है तो वो अपने खुद के जीवन से अपनी खुद की खुशियाँ भी चुरा लेता है. दुसरी जी रचना आहे ती आहे मराठीमध्ये. ब्रह्मसूत्रातील या 51व्या भागात पुढच्या विभागात प्राणाच्या उत्पत्तीबद्दल सांगितलेलं आहे. त्यातली एक गोष्ट अशी की प्राण हे इंद्रियांनी समजू शकणारे नाहीत. काही लोक म्हणतात की प्राण हे बाकी काही बनायच्या आधीपासून होते. काही जण म्हणतात की अशा ठिकाणी ठिणग्या आगीत असतातच त्याप्रमाणे, पण त्या बाहेर पडल्यावरच दिसतात. तसेच प्राण असतात, ते असतातच. ब्रह्मापासूनच ऊर्जा बनली, 5 इंद्रिय बनली, श्रद्धा बनली, 5 महाभूतं बनली, मन बनलं, अन्न पण बनलं. या सर्वांना स्वतःची अशी ऊर्जा आहे. शरीराच्या प्रत्येक भागात ऊर्जा आहे, प्रत्येक व्यक्तीत ऊर्जा आहे आणि अख्ख्या वातावरणातच सर्वत्र ऊर्जा आहे. त्यातील पहिलं आणि एकूणातलं 279वं सूत्र आता बघूया. याप्रमाणे सर्व भाग ब्रह्मापासून बनतात, अगदी प्राणसुद्धा, ऊर्जासुद्धा. एका ठिकाणी म्हटलंय की आत्म्यापासून सगळी शरीरं, सगळी जगं, सगळे देव, अग्नी, पाणी, हवा, आकाश हे सगळे बनतात. प्राण देखील बनतात. आता पुढचं दुसरं आणि एकूणातलं 280वं सूत्र बघू. सर्व शरीरं आणि त्याचे भाग ब्रह्मापासूनच बनले, कारण दुसरं काही शक्यच नाही. अगोदर फक्त ब्रह्मा एवढंच होतं. मगच आत्म्याला जाणवलं की सगळं जाणल्यासारखं असणं शक्य होतं. आता पुढचं तिसरं आणि एकूणातलं 281वं सूत्र बघू. ब्रह्मापासूनच प्राणही बनतात. ब्रह्मा, श्रद्धा आणि प्राण तिन्ही एकमेकांना जोडलेले असतात. आता पुढचं चौथं आणि एकूणातलं 282वं सूत्र बघू. असं म्हणतात की अग्नी, पाणी आणि पृथ्वी यांच्यापासून वाचा, ऊर्जा आणि मन बनतात आणि ते तर सगळे ब्रह्मापासूनच बनतात. आत्म्याचं ज्ञान झालं तर सगळंच ऐकू येतं, सगळंच कळतं. दुसरा जो विषय आहे तो प्राणांच्या संख्येबद्दल. याबद्दल शंका अशी की कुठे प्राण 7 आहेत असं म्हटलं आहे, कुठे 8 आहेत असं म्हटलं आहे, कुठे 9 आहेत असं म्हटलं आहे, कुठे 10, कुठे 11 आणि 12 पण म्हटलं आहे आणि त्वचेला धरून 13 पण म्हटलं आहे. ते नक्की किती असतात याबद्दल आता पुढचं 5वं आणि एकूणातलं 283वं सूत्र. प्राणांची संख्या 7 असते असं म्हटलं आहे, पण मग कुठे कुठे आणखी संख्या का सांगितलेल्या आहेत? याचं उत्तर असं की वेगवेगळी कर्म केली जातात, त्यावरून हे 7 प्रकार सांगितलेले आहेत. याचं उत्तर पुढचं 6वं आणि एकूणातलं 284वं सूत्रात बघू. काही उपनिषदांच्या मध्ये 7 प्राणांच्या खेरीज हात वगैरे यांना पण प्राण म्हटलेलं आहे, कारण त्यांच्यातही ऊर्जा आहे. एक मत असं आहे की जास्त संख्येचा स्वीकार करावा, कारण मग त्यात सगळेच समाविष्ट केले जाऊ शकतात, कारण सगळ्यातच ऊर्जा आहे. काही जण म्हणतात की 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि आत्मा असे 11 प्राण असतात. हे 11 असले की सर्व कर्म होऊ शकतात. बोलणं, चालणं, ओढणं, ढकलणं, पकडणं आणि मनाने मजा करणं हे पण त्यात असू शकतं. जे दिसत नाहीत ते म्हणजे मन, बुद्धी आणि स्मरण, यांनाही आपण त्यात घालू शकतो. जे काही करतो आणि ज्यांनी कशाने काहीतरी करतो हे सर्वच त्याच्यामध्ये आले. इच्छा, शंका, निश्चय, श्रद्धा, लाज, भीती, संयम, सातत्य हे सगळे गुण पण त्याच्यामध्ये आहेत.
गंमत अशी की आत्मा यापैकी कशालाच जोडलेला नसतो. आता पुढचं 7वं आणि एकूणातलं 285वं सूत्र बघू. काही भाग असतात जे खूपच सूक्ष्म असतात, अणुसारखे. ते सगळीकडे जाऊ शकतात, पण शरीर असे तोवरच काम करू शकतात. आता पुढचं 8वं आणि एकूणातलं 286वं सूत्र बघू. शरीर जे काही करू शकतं ते पण ब्रह्मापासूनच बनलेलं असतं. प्राण म्हणजे ऊर्जा, शक्ती. काहीही केलं तरी ते ऊर्जेनेच करता येतं. एका ठिकाणी म्हटलं आहे, मृत्यू नसतो, अमृत नसतं, चंद्र सूर्य पण नसतात, फक्त ब्रह्म असतं आणि त्यानेच सगळी बनवलेली ही माया असते. सगळी कंपनच असतात, स्पंदनच असतात. हे तर काहीही बनायच्या आधीपासूनच होतं. श्रेष्य म्हणजे मूळ मुख्य ऊर्जा. ती कधी काहीच करत नसते आणि कधी सगळंच करत असते. प्राणाशिवाय जगात काही असूच शकत नाही. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 289वं सूत्र बघू. प्राण म्हणजे शेवटी आहे काय? काही जण म्हणतात की प्राण म्हणजे हवा आहे, आत येणारी हवा, बाहेर जाणारी हवा, शरीरात सगळीकडे असणारी हवा, वर जाणारी हवा आणि पचनक्रिया करणारी हवा. म्हणजे शरीरात काहीही झालं तरी ते प्राणच असतं. काही जणांच्या मते ब्रह्माचं जेव्हा प्रसरण होतं तेव्हा त्यातून गरमपणा आणि प्रकाश पसरतो आणि या प्रकारे सर्व ऊर्जा शरीरात जाते. काही जण म्हणतात की ज्याप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक भागाचं काही एक काम असतं आणि मग सगळ्यांचं काम मिळून एक वेगळं काम होतं, असं काहीतरी असतं. काहींच्या मते प्राण म्हणजे जगणं. आणखी एक ठिकाणी आहे की शरीर जेव्हा झोपतं तेव्हा देखील प्राण हा जागाच असतो. आणखी एक, मृत्यू आला तरी प्राण संपत नाही. यानंतर पुढचं 10वं आणि एकूणातलं 290वं सूत्र बघूया. प्राण काही डोळे वगैरेंच्यासारखं स्वतंत्रपणे काम करणारं नसतं, पण आत्म्याचं ऐकणारं असतं. याच्याबद्दल एक शंका अशी की प्राण हा इतर शारीरिक भागांच्या सारखा आत्म्याचा एक भाग तर नाही. तर याचं उत्तर असं की आता पुढचं 11वं आणि एकूणातलं 291वं सूत्र याच्याबद्दल बघू. प्राण काही इंद्रिय नाही, पण त्याचा काही उपयोग नाही असंही नाही. इतर शारीरिक भागांना जे करता येत नाही ते प्राण करतो. इंद्रियांच्या विना आणि वाचेविना पण आयुष्य चालूच राहतं. पण प्राण, ऊर्जा हे गेलं की मग सगळं संपतं. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 292वं सूत्र बघू. मनाप्रमाणे प्राणाच्याही 5 अवस्था असतात. प्राण म्हणजे श्वास बाहेर टाकतं, अपान म्हणजे श्वास आत घेतं, व्यान म्हणजे या 2 अवस्थांच्या मधली अवस्था. जेव्हा ताकदीने काम होतं, उदान आणि शरीराच्या बाहेर जाणं, समान म्हणजे अन्न सगळीकडे पोचवणं. योगामध्ये वास्तव ज्ञान, चुकीचं ज्ञान, झोप, स्मरण असं सगळं असतं. मनासारखं प्राण देखील असतं. सगळंच आत्म्याचंच असतं.